ऑफिशियल अंपायर प्लीज मैदानाचा ताबा घ्या. आपण पाहतो एक मोठी मॅच श्रीदेव विरुद्ध जेडीएस संघ. खूप स्ट्रगल करून जेडीएस संघ त्या दिवशी नॉकआउटच्या क्षेत्रामधून क्वालिफायच्या दिशेने आला होता, पण त्या विरुद्ध श्रीदेव संघ. आमचे ऑफिशियल अंपायर तुम्ही सुद्धा मैदानाचा ताबा घ्या. नवीन बॉल सुद्धा द्यायचंय. चला मॅच स्टार्ट करायचंय. चला वेलकम बॅक. आयला क्रीडा रसिक प्रेमिकांचं हार्दिक स्वागत. आपण मॅचच्या दिशेने होते. श्रीदेव विरुद्ध जेडीएस. एक बिग फाईट, बिग मॅच मैदानाच्या दिशेने आपल्या भेटी दिले. सलाम आणि जुनेची जोडी. यस ऑफिशियल अंपायरचा लेट्स प्लेचा इशारा. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू ऑन साइडला प्रहार. ओ फेकी वरच्या ऍडवरती. जुने जीवाच्या आकांताने पाहिले होते, पण अखेर काय सेफली क्रीज मध्ये पोहोचले. पहिला चेंडू एक धाव. बघा जे 16 खेळाडू रजिस्टर आहेत तेच डगआउट मध्ये बसू शकतात. याची सुद्धा जेडीएस आणि श्रीदेव संघ तुम्ही नोंद घ्यायची आहे. दुसरा चेंडू हलक्या हाताने ऑफसाइडला घेऊन गेला. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा धावफळ करती. सिंगलला जास्त महत्व दिलं जाईल. 3 चेंडू 3 धावा. गोलंदाजी मारवरती आपण अर्जुनला पाहतोय. 2 चेंडू 2 धावा. 2 टॅपच्या साऱ्याने चेंडूला घेऊन काढला. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफळ कर धावा 3. 3 चेंडू 3 धावा.
ऑफ साईडला बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न होता पण हलक्या त्याने फक्त चेंडूला एंड मुवमेंटला माइंड सेट करून टाकलाय. 4 चेंडू 4 धावा. चार चेंडू 4 धावा. टॅपच्या सारे चेंडूला गेलो मैदानाच्या टॉस बॉलचे कुठेतरी समीकरण आहे पण मैदानाच्या सलामला सुद्धा माहिती आहे सिंगलला जास्त महत्व. 5 चेंडू 5 धावा. टॅपच्या सारे चेंडूला घेऊन काढलं. 6 चेंडू 6 धावा. सिंगलला जास्त महत्व. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. सुरेख टप्पा वाढल्यानंतर चेंडू कशा प्रकारे आतमध्ये आला. सिंगलला घेऊन काढलं. 7 धावा धावफलकातील. 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय दुसऱ्या षटकातील. ऑन साइडला मोठा फटका वेगाने फेकी. हो बॅकअप नसणार. इतक्या वेगाने जर का फेकी केली तर या फेकीला बॅकअप नसणार आणि जर का बॅकअप नसलं मग गोलंदाजाचं मनोबल सुद्धा खचलं जातं कारण की ओव्हर थ्रोची रन माझ्या खात्यामध्ये ऍड झाली. कशा प्रकारे ऍड झाली. जलद वेगाने चेंडूवरती आले होते पण फेकी वेगाने झाले. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकाची धावा 9 रन ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकाची. सिंगलला जास्त महत्व देताना सिंगल एक कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न होता. 2 चेंडू 9 धावा. बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली जाते. अपील केली जाते. पंचांकडे अपील. 3 चेंडू 9 धावा. ओव्हर थ्रोची रन आली होती तदनंतर डॉट चेंडू. 3 चेंडू 9 धावा. हलक्या हाताने चेंडूला घेऊन काढलं. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 1-0. 10 रन ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकारातील लगावल्या गेल्यात. 4 चेंडू 10 धावा. टप्पा वळल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू यष्टांच्या दिशेने येते. मग काय मैदानाच्या गोलंदाजी खूप चांगली केली जाते. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा 1-1. 11. सिंगलला जास्त महत्व. टॅपच्या सहाऱ्याने यष्टीरक्षक स्वतः वेगाने जलद गतीने जाण्याचा प्रयत्न. सिंगल. षटकाची समाप्ती. धावफलका धावा 12. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. थँक्यू. धावफलकाची धावा 12. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर रोहितच्या पहिल्या चेंडूवरती ऑन साइडला चेंडू जातो. सीमारेषा पार. कम ऑन डीजे. वन 16 रन ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावरती. फुलटॉस चेंडू टॅपच्या सहाऱ्याने थांबवले. जुनेद पहिला ब्रेक थ्रू. धावची 4 बाद. जुनेद बॅक टू द डगआउट. देऊया डीजेला संधी. कम ऑन डीजे.
की सलामचा बॅट फ्लो इतक्या फास्ट आहे, इतक्या वेगाने आहे ना की क्षेत्ररक्षण करणं थोडंसं कठीण होतं. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकाची धावा 17. इथून खतरा कोणत्या संघासाठी? गोलंदाजी मारवरती रोहित आहे. खूप चांगलं षटक हाताळण्यासाठी नेहमीच जाणला जातो श्रीदेव या संघासाठी. ऑफ साइडला हलक्यादने 4 चेंडू 18 धावा. सिंगलला जास्त महत्व. ऑफ साइडला टॅपच्या सहाऱ्याने घेऊन काढलं. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. ओ माय गॉड, हे काय घडले? कशा प्रकारे कृत्य चालले? येस, 2 धावा. ह्या चुका नाही चालणार. ह्या चुका कोणत्या क्षणाला येतात, हा कोणता क्षण आहे चुकीचा हे पाहावं लागेल. पण अशा चुका कुठेतरी महाग पडतील. 2 धावा धावफलकामध्ये असताना 5 चेंडूचा खेळ झालाय. 20 रन ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकामध्ये लगावल्या गेल्यात. 20 धावा. 2020. हो रोहितचं कमबॅक. षटकाची समाप्ती. धावफलका धावा 20. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. थँक्यू. लास्ट आणि शेवटचं षटक निलेश. 20 धावा. हलक्या त्याने चेंडूला डिफेन्स करून काढलं. 21. दोन्ही नेक्स्ट मॅचचे कर्णधार किंजल 11 विरुद्ध जयसाहेब विरार. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. ऑन साइडला फटका चांगला. फेकी वेगाने थांबवले गेले. ओ माय गॉड. नाही. काय केलं जाईल? काय बिघडेल? काय दिसेल मैदानाच्या आतमध्ये? गडी बाद. धावचीच्या रूपात सलामला मैदान सोडावं लागते. देऊया एकदा डीजीला संधी. बोर्ड 21 धावा. टॅपच्या सहाऱ्याने स्वतःच्या फलंदाजीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. हो. डोकं लावलं गेलं. स्वतः आले यश त्यांच्या दिशेने आणि चेंडूला आता लावलं गेलं. अजून एक ब्रेक थ्रू. बाबूला सुद्धा मैदान सोडायला लागते. धावची 4 रूपात. देऊ एक डीजेला संधी. तिसऱ्या षटकानंतर 20 धावा होत आहेत. त्यानंतर 3 चेंडू मध्ये एकच. 21. हो डप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. येस, रिव्ह्यू घेतला गेलाय जे ऑफिशियल पाटील नेटवर्कची टेक्निकल टीमला.
बघा काय घडलं होतं, बॅट के बीच में से म्हणजे बॅटच्या मधून बॉल गेला होता, तर इट्स अ फेअर डिलिव्हरी. चार चेंडू 21 धावा, धावफलक. जेडीएस संघ थांबलं गेले, संत गती लागली गेले. यामागे कारण सुद्धा आहे ना, की सलाम जेव्हा धावचीच्या रूपात बाद होतं तेव्हा संघाची परिस्थिती कोणत्या क्षणाला आहे, कोणत्या मुवमेंटला पुढे जाते. ओहो, पॅडल स्वीप, पॅडल स्वीप, पॅडल स्वीप. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धाव फलक 22. अज्जूबाईच्या खांद्यावरची जबाबदारी असेल की काय माइंडसेट असेल, माइंडसेट किस तरह से प्लॅनिंग रहेगा, सिंगल डबल या मोठा फटका, सर्व काही पाहावं लागेल. ओ बॅकफुटर मारण्याचा प्रयत्न, वरच्या हँडवरती थ्रो. ओ माय गॉड, ओ माय गॉड. जेडीएसच्या डगआउट मध्ये अशा प्रकारे जल्लोष सुटलाय. चव्हाणनी टी शर्ट निघालाय क्या, चव्हाणनी टी शर्ट निघालाय क्या. 5 धावा धावफलकामध्ये. बघा साईमाऊली क्रिकेट क्लब आयोजित गुरव काका व कासरंग बाबा स्मृती चषकामध्ये काय घडते, काय घडते आपण पाहू शकता. समर्थ बॉईज 14-32 विरुद्ध मोरेगाव चॅलेंजर्स. तदनंतर भरत विनायक स्पोर्ट्स क्लब विरुद्ध बीव्ही एकलव्य. त्याच्यानंतर जेडीएस विरुद्ध श्री देवसंघ. 24व्या चेंडूवरती चौकार येतोच, पण कशा प्रकारे येतो ही गोष्ट असते. पण जमेची बाब म्हणजे साईमाऊली क्रिकेट क्लब आयोजित गुरव काका व कासुरुंग बाबा स्मृती चषकामध्ये 24व्या चेंडूवरती का चौकार येतो, टॉप 8च्या सामन्यामध्ये का चौकार येतो. चला दोन्ही कर्णधार या. चला विरार क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार सन्माननीय सुजित दादा केसरी यांचं सुद्धा व्यासपीठाच्या दिशेने आगमन होतोय. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात. 27 रन ऑन बोर्ड, 28 इज अ टार्गेट. 28चं टार्गेट. थँक्यू डीजे. 2 मिनिट थांबवतो, लगेच टॉस करून घेणार आहे. किंजल 11 नवनीत, किंजल 11 कर्णधार. किंजल 11. जयसाई विरार, जयसाई विरार प्लीज एकाने टॉस साठी या. किंजल 11. बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला पाहिजे म्हणून कॉम्बॉक्स मधून वारंवार तुम्हाला संघाला आवाज दिला जातो. प्लीज आतमधून या. गौतम पाटील मैदानाच्या आतमधून या. मॅच थांबवा, टॉस झाला पाहिजे इनिंग ब्रेक मध्ये, इट्स मोर इम्पॉर्टंट. चला गौतम पाटील प्लीज. दोन्ही मंचावर या, मंचावर. राजेश दादा आपणास विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घेणार आहोत. प्लीज टॉस साठी आपल्या शुभ हस्ते आपण, राजेश दादा यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घेतात. दोन्ही कर्णधार जयसाई विरार. टॉस दाखवू नका, टॉसवर हात ठेवा. हा किंजल 11 विरुद्ध जयसाई विरार. जयसाई विरारचा कॉल असेल. हेड इज अ कॉल. कॉंग्रॅच्युलेशन गौतम. दोन्ही कर्णधार काय निर्णय असेल सांगतो 2 मिनिटं. टीम मीटिंग करून एकंदरीत संघाची तयारी खूप चांगली झाली. कालच्या दिवसामध्ये नॉकआउट मध्ये थोडासा बॅकफुटला जाताना संघ पहिला, तदनंतर संघाची एकंदरीत तयारी, निर्णय सुद्धा आता संघाचा आहे. निर्णय आता हॅलो हॅलो काय आता काय झालं ना, संघाची तयारी काय नाही, जे आहे तेच गेम असेल, अजून काय नाही. किंजल 11 संघ तुम्ही सुद्धा सकाळच्या सत्रापासून खूप चांगला खेळ केला असता, नाणेफेक जिंकला असता तर काय निर्णय असता. आता डिसिजन अजून पेंडिंग आहे. एकंदरीत आता धीरजला जाताना पाहायला दिसतोय. धीरज बॅक गेला, आता कुठेतरी कोणते संघानं चान्स दिला जाईल, कोणत्या बॅटला आता पुढे केला जाईल. एकंदरीत संघाची तयारी एकंदरीत कशी आहे. उत्तम आहे, नेहल आहे, असे आहेत प्लेयर आहेत. येस, बेस्ट ऑफ लक. नाणेफेकीचा अहवाल जयसाई विरार. लगेचच 2 मिनिटात डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. मॅचला स्टार्ट. पहिला चेंडू ऑफ साईडला हलक्यात डिफेन्स करून घेऊन काढला. श्री गणेश झाला. श्रीदेवी या संघाचा एकेरी धावेने.
हो 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 सुरेख 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 गोलंदाजी मारवरती सलमान डॉट 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 निर्धाव चेंडू दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय धाव फक्त एक अज्जूबाई यांना कानमंत्र दिली जाते बघा एक्सपिरियन्स प्लेअर कोण असेल जेडेच्या संघामध्ये तर यष्टीरक्षकची भूमिका निभावतात अज्जूबाईचे एक्सपिरियन्स प्लेअर या खेळपट्टीचा यांना सुद्धा खूप अनुभव आहे आणि प्रत्येक वर्ष सातत्याने आपण यांनी खेळपट्टीचा जेडीएसच्या ग्राउंडवरती खेळताना आनंद घेतलाय यष्टीरक्षकची भूमिका निभावताना आपण त्यांना आता पाहतोय तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय धाव फलक धावा 2 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला धाव फलक धावा 4 शेवटचा आणि अंतिम चेंडू सलमानचा आता सलमान सुद्धा कमबॅक करतोय का तो थ्रो गेला श्रीदेव संघ सर्व काही विचार करावा लागेल 5 चेंडू 4 धावा कट केले ऑफ साइडला फक्त सिंगल साठी घेऊया पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ब्रेक 5 धावा धाव फलकाची ऐकूया डीजेला मुथा ये काही सोना है तारप्याची म्युझिक वाजायला लागली करवली तुर तुर नाचायला लागली तारप्याची म्युझिक वाजायला लागली करवली तुर तुर नाचायला लागली थँक्यू गोलंदाजी मार वरती अब्दुल्ला सुरेख ऑन साइडला बाबाचं सुद्धा आवर्जून नाव घ्यावं लागतंय कारण की बाबा आणि क्षेत्ररक्षणाच्या जीवावरती मॅन ऑफ द मॅच मिळाले थँक्यू चला विरार क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सन्माननीय अमित चौधरी साहेब आपणास सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर आदरपूर्वक स्थानपन्न व्हायचे आहे फुलटा चेंडू ऑफ साइडला जुनियत फेकी केले वेगाने धावचीची संधी येस 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 पाटील नेटवर्कच्या टेक्निकल टीमला पाटील नेटवर्कच्या टेक्निकल टीमला जेडीएस संघ बघा काय घडलं होतं सामन्यामध्ये चला तुम्ही साईडला नाही साईडला शॉन प्लीज तुम्ही सुद्धा साईडला काय घडलं होतं शेवटच्या क्षणाला जिकडे ब्रेक थ्रू आला येस येस पाणी पाहिजे पिऊ शकता प्लीज दादू तुम अंदर मत जाना सब ध्यान रखना पडतं बघा काय घडलं होतं जिकडे सलामचा ब्रेक थ्रू आला त्याच्यानंतर कशा प्रकारे मॅच फिरवली त्या 4 चेंडू मध्ये एकच रन आली येस ब्रेक थ्रू आलाय धावचीच्या रूपात गडी वाद आहे धावचीच्या रूपात अर्जुनला मैदान सोडावं लागेल कमांडीजी
प्लीज आपण आदरपूर्वक येऊन आमच्या मंचावरती स्थान बनवायचंय. येस, फुटा चेंडू हॉल साईडला भिरकावून दिलाय. चुम्मा 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 आहे. सलमान आहे, सलमान आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 8. 8 रन ऑन बोर्ड. शेवटचे 2 अंतिम चेंडू अब्दुल्लाचे. 4 चेंडूचा खेळ झाला 8 धावा. अडचणी वाढल्यात. श्रीदेव संघ थोडासा आता जी धावफलक जलद गतीने नाही चालू आहे, संत गतीने चालू आहे. चला 15 मिनिटाचा अवधी आहे. जेडीएस संघ याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. कट केला अजुबा जातील. फेकी वेगाने नाही नाही नाही. सिंगल कंप्लीट. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 9 रन ऑन बोर्ड. 9 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू. या शेवटच्या अंतिम चेंडूवरती डॅडी कशा प्रकारे माइंडसेट असेल, सिंगलला जास्त महत्व दिलं जाईल का, इथून एखादा मोठा फटका एक्झिक्यूट केला जाईल, कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये खेळ घे श्रीदेव संघ हेही पाहण्यासारखं असेल. बॅकफुटवरून हलक्या हाताने ऑफ साइडला षटकाची समाप्ती. धावफलकार धावा 10. 10 रन ऑन बोर्ड. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. याला बोलतात कशा प्रकारे बॅकअप आहे. चेंडू मिस झाला होता फॉलो थ्रू मध्ये, पण सुरेख अब्दुल्ला येऊन तिकडे झोपले. शरीराचा वेध घेऊन चेंडू अडल्यानंतर चेंडू कुठे गेला. अडल्यानंतर चेंडू सरळ हातामध्ये गेला बाबूच्या. धावची चरबाद गडीबाद देऊ गडीची संधी. अकरा अठरा वरून मॅच फिरते. 11-17 11-17 मॅच ऑन आहे. 11 चेंडू 17 धावा. येस, 15 मिनिटाचा अवधी सुद्धा लागलाय. टप्पा पडून पुन्हा एकदा चेंडू आतमध्ये आला. 11 धावा. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 1-1. 11. बघा या 4 चेंडू मध्ये आता जर का मोठा फटका आला नाही तर अडचणी येऊ शकतो, पण 4 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका आला तर कमबॅक सुद्धा असू शकतो. सर्व काही बघण्यासारखं असेल. मोठा फटका घेण्याच्या नादात सर्व मैदान सोडावं लागते. अजून एक ब्रेक थ्रू देऊ एक डीजेला संधी. कम ऑन डीजे. तीन चेंडू आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 1-1. 11 खोलवा टप्प्याचा चेंडू. हो 13 धावा झाल्या. 4 चेंडूचा खेळ झाला. 1-3. 13 रन ऑन बोर्ड. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 13. 8-15 मॅच कोणत्या दिशेने झाले. जर का 2 चेंडूवरती मोठा फटका आला नाही तर समीकरण अडचणी. मोठा फटका खेळायचा नादात. हो
चेंडू मर्यादित रेषेच्या आत पडला गेला. शेवटच्या क्षणाला श्वास घेतला असेल मोनिशने आणि कुठेतरी डगआउट मध्ये आता थोडासा रिलॅक्स. शेवटचा आणि अंतिम चेंडू 1 for 14. 14 धावफलकावरती प्रहार शेटच्या दिशेने. बाबू आता चुकी करणार नाही. ओ माय गॉड, सिंगलला रोखू शकले नाही. षटकाची समाप्ती. धावफलक धावा 15. घेऊया ब्रेक. ऐकूया सहा 13 मेराचं इक्वेशन. 13 मेराचं इक्वेशन. मॅच ऑन आहे. पहिला चेंडू निर्णायक चेंडू असेल. बॅकफुटवर येऊन मारायचा प्रयत्न. ओ माय गॉड, स्टंपिंग. सूरजला मैदान सोडावं लागेल. ब्रेक थ्रू कोणत्या क्षणाला आलाय. मोठा डीजेला संधी. नवीन बॅटर सुरेश. कट केले. बघा मोनिश रोहितला थांबवलं गेलं. रोहितला का थांबवलं गेलं ही विचार करायला लागेल इथून. श्रीदेव संघ 4-12चं इक्वेशन. रोहित मध्ये ती सुद्धा क्षमता आहे की लगातार 2 फटके, पण रोहितला थांबवून सुरेश वरती विश्वास दाखवला गेला. पण मोनिश आशा निराशा सर्व काही या खेळाडूवरती. बॅटची किनारा बॅट का किनारा सेफ. यशी रक्षक अज्जूबाई सुद्धा आता चुकी करणार नाही. एक्सपिरियन्स खेळाडू काय फरक असतो जेव्हा एक्सपिरियन्स खेळाडू तुमच्या आतमध्ये खेळतात. जेडीएस संघ लीग स्टेजच्या मॅच मध्ये 30 सामन्यापर्यंत 2 सामने पराभूत होता. फुलटा चेंडू मोठा फटका. राजा सुद्धा चुकी करणार नाही. सेफ राईड मध्ये झेल. दिव्य दिजेल संधी. यस, एंजॉय वरती कंट्रोल ठेवायचा है. एंजॉय पे कंट्रोल रखना. डायरेक्ट अंदर आया तो 2 रन से पेनलाइज भी कर सकते. बॅकफुट वर येऊन रोहितला मैदानाच्या आतमध्ये लेट पाठवलं. प्रेशर रिलीज करण्याच्या नादात सरळ षटकार. बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूं उस यष्ट्या उद्ध्वस्त. जुनेद ऑन फायर. क्षेत्ररक्षणाचा नजारा. हार्ड लक श्रीदेव संघ. येस ही दुसरी हॅट्रिक आहे. पहिली हॅट्रिक युवा स्पोर्ट विरार या संघाकडून होती. दुसरी हॅट्रिक जुनेद. कशा प्रकारे आपल्या संघासाठी खेळी करतो अष्टपैलू खेळाडू मिस्टर जुनेद. खूपच चांगला खेळ दाखवलाय. हार्ड लक श्रीदेव संघ. थोडेसे तुम्ही सुद्धा कमी पडलेत पण खूप चांगला खेळ. कशा प्रकारे लास्टला थ्रो केला गेला. जर का थ्रो नसता जेडीएस संघ मॅच जिंकला तर लास्टला सुद्धा कॅल्क्युलेट करावा लागेल.